नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रेस्टॉरंट स्टाईल दाल तडक्याची रेसिपी. अगदी मस्त झालेली होती. जशी आपल्याला आपण बाहेर गेल्यानंतर जेवणासाठी नाही का, जी दाल तडका बनवते मस्तपैकी राईस आणि दाल तडका आपण शेवटी खातो. ते नाही खाल्लं ना तर पोट भरल्यासारखं वाटतच नाही बिलकुल. तर कधी पण आपण खातो ना, तर ती दाल तडका आज मी बनवली आहे ना, अगदी मस्त झालेला होता. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 2 डाळी घेतलेल्या आहे. अर्धा कप तुवर डाळ घेतलेली आहे आणि पाऊण कप मूग डाळ घेतलेली आहे. तुम्ही डायरेक्ट एका डाळीने सुद्धा बनवू शकता तुवर डाळने. त्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यामध्ये मग नंतर पाणी टाकायचं 3-3.5 ग्लासच्या जवळपास व सोबतच पाऊण चम्मच हळद, 1 चम्मच तेल टाकून त्याला 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आता छानपैकी अशी ही डाळ मस्तपैकी मऊसर शिजलेली आहे, पण ही जास्त घट्ट आहे. आपल्याला इतकी घट्ट नको, त्यासाठी आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे व डाळ घोटणीने घोटून घ्यायचं आहे. जितक्या प्रमाणामध्ये तुम्हाला पातळ किंवा दाटसर आवडत असेल ना, तेवढं पाणी टाकायचं आणि मस्त बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढं मी पाणी टाकलं. यामध्ये कमीत कमी 2-2.5 ग्लासच्या जवळपास मी पाणी टाकलेलं होतं. आणि आत्ता ही डाळ तयार आहे, तर आता तडका लावायचा आहे. तर कढाईमध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकायची, सोबतच जिरं टाकायचं व थोडीशी हिंग टाकायची. नंतर यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि 2 लांब आकारामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. आणि नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूणसुद्धा टाकायचा. मस्तपैकी हाय फ्लेमवर याला परतवून घ्यायचं. नंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तर 2 मीडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घ्यायचे. त्याला मस्तपैकी असं टाकायचं. मऊसर होईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत छानपैकी असा मऊसर होत नाही तोपर्यंत बाकीचे इन्ग्रेडियंट टाकायचे नाही. छानपैकी असा मऊसर झाला की नाही त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे. सोबतच यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे. आलं लसूण पेस्ट टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे. नंतर मऊसर कांदा झाला की त्यामध्ये मी 1 चम्मच काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेला आहे. सोबतच 1 चम्मच धनिया पावडर, पाऊण चम्मच हळद, 1 चम्मच गरम मसाला व चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मस्तपैकी हे मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतवून शिजवून घ्यायचे आहे हलकेसे. व नंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले टमाटर टाकायचे आहे. टमाटर मऊसर होईपर्यंत यालासुद्धा शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं हलकंसं तेल सुटलं की नंतर त्यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ आहे ना ती टाकायची आहे. आता मऊसर झालेले आहे टमाटर, तर यामध्ये मी जी शिजलेली डाळ आहे ती टाकली व मस्तपैकी हिला एकत्र करून 1-2 उकड्या येऊ द्यायचं आहे. तर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला याला आता 1 ते 2 उकड्या येऊ द्यायचा आहे. ऑलमोस्ट डाळ ही तयार झालेली आहे. बिलकुल जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खूप जास्त असे इन्ग्रेडियंटसुद्धा लागत नाही. आता तडका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये मी थोडीशी जिरं व हिंग टाकलेली आहे. सोबतच कढीपत्ता व 2 लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे व काश्मीरी मिरची पावडर टाकलेला आहे व थोडीशीच हळद टाकलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आणि जो तडका आहे तो डाळीमध्ये टाकायचा. अगदी आपली दाल तडका ही अशी तयार झालेली आहे. मस्तपैकी दाल तडका तयार झालेला आहे. तर गरमागरम मस्तपैकी त्यामध्ये आपल्याला सर्व करायचं आहे भातासोबत. ते यामध्ये मी थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे आणि कस्तुरी मेथीसुद्धा टाकायची. मस्त वाटते खायला. राईस घ्यायचं, गरमागरम डाळ घ्यायची, थोडंसं लोणचं घ्यायचं, कांदा घ्यायचा, पापड असेल तर पापड घ्यायचा आणि अगदी मस्तपैकी गरमागरम पोट भरून खायचं. सगळ्यात भारी नाही का, मस्तपैकी खायचं असलं ना जेवणामध्ये तर दाल तडका तुम्ही एकदा तरी फक्त दाल तडका, पोळी वगैरे भाजी वगैरे न खाता खाऊन बघा. अगदी मन भरल्यासारखं वाटते. खूप जास्त मला खूप आवडते. तर अशा प्रकारे हे दाल तडका तयार झालेला आहे. कसा वाटला आजची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.